नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, नेहमीसारखी मी तुम्हाला आजही एक हॉरर स्टोरी सांगणार आहे। तर एक मुलगी असते, तिला जॉबची म्हणजे खूप गरज असते। तर ना ती जॉबच्या शोधात असते। तर मग तिला एका ठिकाणी जॉब लागतो, म्हणजे जॉबची वॅकन्सी खाली असते। मग तिथं तिला म्हणजे जॉब लागतो तिला। पण ते जॉब म्हणजे कसला असतो तर मुर्दा घर असतं ना, तर तिथे तिला जॉब लागतो। पण तिला असं म्हणजे गरज असते म्हणून मग ती तो जॉब म्हणजे ती म्हणते की मी ठीक आहे, म्हणजे ती होकार देते तिथे, म्हणजे मी ठीक आहे करायला तयार आहे जॉब। तर मग ते म्हणतात की म्हणजे त्या मुर्दा घरचा जो वॉचमॅन वगैरे असतो ना, तो म्हणतो ठीक आहे, मी साहेबांना विचारून सांगतो की नाही का तुम्हाला कधीपासून बोलवायचं आहे वगैरे। मग ती म्हणते ठीक आहे, नाही म्हणते मी उद्यापासून जॉईन होते नाही का। मग ती जॉईन होती जॉबला। आणि मग मग म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं की म्हणजे जे प्रेत असतात ना, ते आले की हॉस्पिटलच्या बाहेर नाही जायचं, म्हणजे हॉस्पिटलच्या आतमध्येच थांबायचं। आणि जे म्हणजे मुर्दा घर असतं ना, तिथेच थांबायचं तू, किंवा त्याच्या बाहेर जरी थांबली तरी चालू शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला CCTV कॅमेरा वगैरे सगळं लावलेलं असतं, म्हणजे बाहेरनं जर कोण आलं तर मग ते म्हणजे आपणहूनच आतमध्ये ते प्रेत घेऊन येतील। तू फक्त ते काय आहे ते त्यांची डिटेल्स घ्यायची आणि ते आहे ते प्रेत तिथं ठेवून द्यायचं, असं सांगितलेलं असतं। मग ती काय करते की तिचा पहिलाच दिवस असतो, त्याच्यामुळे ती एक अशी ॲम्ब्युलन्स येते। ॲम्ब्युलन्स आल्यावरती म्हणजे आधी येऊन गेलेले असतात ॲम्ब्युलन्स खूप साऱ्या। मग तिला म्हणजे थोडी थोडी प्रॅक्टिस झालेली असते की नाही का कसं काय करायचं। मग नंतर अजून एक ॲम्ब्युलन्स येते थोड्या वेळाने, आणि तिला म्हणजे भूक लागलेली असते खूप। ती भूक लागलेली असते तरी पण ती ॲम्ब्युलन्स ती म्हणते की ही एवढी ॲम्ब्युलन्स ती आहे ना, हे म्हणजे ह्याचं काम कंटिन्यू करूया आणि नंतर मग जेवायला जाते मी, मग असं म्हणते। तर मग ती काय ॲम्ब्युलन्स येते आणि त्यांनी सांगितलेलं असतं त्या मुलीला आधी की बाहेर जायचं नाही, काही जरी झालं तरी तू इथूनच चेक करायचं CCTV कॅमेऱ्यात नाही का। तरी पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये जो ड्रायव्हर असतो ना, तो त्यांना म्हणजे तिला बोलवतो की या म्हणून नाही का, मला थोडीशी हेल्प करा म्हणून। मग ती म्हणते ठीक आहे, आता म्हणजे मला तर परवानगी नाही असं करायला, पण तुम्हाला गरज आहे म्हणल्यावरती मी येते म्हणून मग ती जाते। मग ती जाते तिथे, ती म्हणजे ती म्हणते की तुम्हाला गरज आहे म्हणल्यावरती येते म्हणून मग ती जाते तिथे। दोघे जण ते प्रेत घेऊन येतात मुर्दा घरमध्ये आणि तिथे ठेवतात। मग ती सगळे डिटेल्स वगैरे घेते, म्हणजे तिला कुठे कुठे लागले किंवा कसं नाही का, कुठे कुठे जखमा वगैरे कुठे कुठे आहेत त्या, मग डिटेल्स घेते। मग तिला खूप जखमा असतात अंगावरती तिच्या, आणि मेन म्हणजे ती म्हणजे मुलीचं प्रेत असतं ते। आणि मग ते मुलीचं प्रेत आहे ना, असं एका रस्त्याकडेला जंगलाच्या ठिकाणी सापडलेलं असतं। मग सापडलेलं असतं त्याच्यामुळे ते खूप जखमा असतात तिच्या अंगावरती। आणि मग ती काय करते, सगळं म्हणजे कुठे कुठे जखमा आहेत त्याची डिटेल्स घेते नाही का। मग डिटेल्स घेतल्यावरती मग तिची सगळी प्रोसेस आहे ना, मग ते पूर्ण होतं। आणि मग ती म्हणते की मी थोडं म्हणजे सगळं प्रोसेस झाल्यावरती ती जेवायला जाते। आणि होतं असं की ती जेव्हा येते ना, थोड्या वेळाने जेवून येते ना, तेव्हा काय होतं की ती ते प्रेत चेक करते। मग कारण खूप रात्रीचं आलेलं असतं, त्याच्यामुळे ती प्रेत चेक करते की नेमकं तिला काय माहिती, असं वाटतं की जरा चेक करावं। मग चेक केलं की म्हणजे तिच्या म्हणजे मुलीच्या जे पोटावर मेन जखम असते ना, तीच अशी भरून निघलेली असते। ती म्हणते अरे हे असं कसं झालं नाही का, ती जरा आश्चर्यचकित होते की जखम आत्ता हिला जखम होती आणि मग असं कसं झालं की लगेच कशी जखम हिची गायब झाली किंवा भरून म्हणजे काय असं झालं असेल। मग तिला काही समजेन असं होतं। मग ती म्हणजे ती काय करते, बाहेरच्या वॉचमॅन काका असतात ना त्यांना बोलवते आणि म्हणते की वॉचमॅन काका हे बघा ना, असं असं झालेलं आहे की या मुलीची जखमच भरून निघलेली आहे, कारण तुम्ही सुद्धा बघितलं होता तेव्हा या मुलीच्या अंगावर किती जखमा होतात, आता हिच्या पोटावर जखमच नाही। तर मग ते म्हणतात जाऊ देत, इग्नोर कर, काहीतरी म्हणजे काय प्रॉब्लेम झाला असेल किंवा ते तिला इग्नोर करायला सांगतात ते। मग ती काय करते,
ती मग ती थकून जाते, ती बसते थोड्या वेळ. मग ते वॉचमॅन काका काय म्हणतात की तुझा जरा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे तुला जर स्ट्रेस आला असेल तर एक काम कर, तू जरा बाहेर जा आणि थोड्या वेळ बाहेर बस, हॉस्पिटलच्या बाहेर, म्हणजे रिसेप्शनच्या तिथे जाऊन बस जरा. मग ती काय करते, ती जाते आणि हे काका म्हणतात की मी मुर्दाघरमध्ये बसतो तोपर्यंत, मग तू थोड्या वेळ नाही ये, मग तुझं काम कंटिन्यू कर म्हणतात. मग ती काय करते, मग ती जाते आणि ती गेल्यावरती मुर्दाघरचा जो दरवाजा आहे ना तो आपोआप बंद होतो. आणि जे प्रेत आहे ना, ते प्रेतचा ड्रॉवर आहे ना, ते अचानकच असा खोलतो आणि ते प्रेत असं मागणं उभं राहतं. आणि उभं राहिल्यावरती ते म्हणजे वॉचमॅन काका असतात ना, त्यांना ते असं मागणं चाकू मारतात. ते काका मरतात आणि ते प्रेत कसं करतात, ज्याला मारतं ना त्याला ते म्हणजे असं स्वतःमध्ये सामावून घेत असतं. मग म्हणजे कसं होतं की ज्याला ते मारलं ना त्याला म्हणजे एका व्यक्तीचा जर त्याने जीव घेतला ना त्या प्रेताने, तर मग एका व्यक्तीचा जीव घेतल्यावरती त्याची एक जखम अशी भरून निघत असते. मग जसे ते प्रेत म्हणजे कोणत्या व्यक्तीचा जीव घेईल ना तसं त्यांच्या त्या प्रेताच्या जखमा त्या भरून निघत असतात. मग त्या काकांना ते सामावून घेतं आणि ते आहे त्या जागेवरती जाऊन त्या ड्रॉवरमध्ये जाऊन झोपतं. मग असं करता करता काय होतं, ती मुलगी येते, की असं कसं काका कुठे गेले किंवा काय, आणि सगळं खाली रक्त वगैरे सांडलेलं असतं. मग ती जरा घाबरते. तर मग ती काय करते, ती बॉडी चेक करते. बॉडी चेक केल्यावरती ती जे अजून एक जी मोठी जखम असते ना तिच्या बॉडीवरली, ती भरून निघलेली असते. मग ती काय करते, त्या बॉडीचे जे डिटेल्स असतात ना आधीचे, ते डिटेल्स सगळे चेक करते आधी. म्हणजे मग ते डिटेल्स चेक केल्यावरती तिला कळतं की ही आहे ती शैतानाची बॉडी आहे, नाही का. तर हे आधी पण असं झालेलं आहे खूप वेळा आधीच्या हॉस्पिटलमध्ये, की असं म्हणजे नाही का, असं म्हणजे कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही जेव्हा बॉडी जाते तेव्हा प्रत्येक व्यक्तीचा जीव घेऊन ते, म्हणजे आता जसं घडतंय त्या मुलीसोबत तसं तिथं घडलेलं आहे, आधी घडलेलं आहे. मग ते केल्यावरती ती काय करते, मागे वळून पाहते तर ते प्रेत तिच्या समोर असं उठून उभं राहिलेलं असतं त्या ड्रॉवरमध्ये. तिला मग ती अशी समोर येते, ते प्रेत तिच्या समोर येतं आणि ती त्या मुलीचा गळा धरताना चुरगाळा करतं तिच्या मानेचा सगळा. चुरगाळा केल्यावरती काय होतं असं, मग ती मुलगी मरती. मेल्यावरती त्या मुलीलाही ते प्रेत आहे ना ते सामावून घेतं स्वतःमध्ये. आणि मग त्या मुलीला मारल्यावरती काय होतं, म्हणजे सामावून घेतं ना ते प्रेत. सामावून घेतल्यावरती जे त्या प्रेताच्या अंगावर जी सर्वात मोठी जखम असते ती भरून निघते, म्हणजे नाहीशी होते. मग नाहीशी झाल्यावरती ते प्रेताचे डोळे आहेत ना ते असे वेगळे असे लालसर होतात. मग लालसर झाल्यावरती ते प्रेत ना अजून शक्तिशाली होतं, म्हणजे जास्त शक्तिशाली होतं. म्हणजे त्या शैतानाचा अंत कसा होईल हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल. तर तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता याच्यासाठी.